नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSc इरा सेशन 39. तर सर्वात पहिले तर आपल्या सेशनचा परिचय पाहून घ्या. त्यानंतर इथे ऑफिस स्किल्सवर यायचं आहे. ऑफिस स्किल्सवर आल्यानंतर यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे नॉलेज चेक दिलेले आहे. तर 4ही नॉलेज चेक आपल्याला सोडवायचे आहे. तर पहिलं नॉलेज चेक बघा, चेक करायचं आहे कोणत्या याच्यातनी आहे. जे ऑरेंज कलरमध्ये आणि जे ब्लू कलरमध्ये दिलेले आहे तेच आपल्याला यामध्ये सोडवायचे आहे. तर पाहू शकता, याच्यावर क्लिक करा. इन व्हिडिओ AI मध्ये पहिलं आपलं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हिडिओ क्रिएशनसाठी इन व्हिडिओ AI कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे. तर टेक्स्टमधून व्हिडिओ जनरेट करून, तर हे त्याचं पहिलं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. इन व्हिडिओ AIचे व्हिडिओ जनरेशन प्रोसेस प्रभावी कशामुळे होते म्हणत आहेत. तर कशामुळे होते बघा, तर प्री सेट टेम्पलेट आणि ॲटोमेशन करून. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक शोधण्यासाठी युनिफाईड लँडिंग इंटरफेस या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्याच्यामध्ये आपल्याला इथे दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा एकच प्रश्न दिलेला आहे. तर युनिफाईड लँडिंग इंटरफेसचे प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे. तर प्राथमिक उद्देश काय आहे बघा, तर लोन अप्रूव्हल प्रक्रिया सोपी व जलद करणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपल्याला दुसरंसुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. तिसरं नॉलेज चेक ग्लायडर AI वर क्लिक करा. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, उमेदवार भरतीच्या असेसमेंटमध्ये ग्लायडर AI कोणत्या सुधारणा करू शकते म्हणत आहे. तर कोणत्या सुधारणा करू शकते बघा, तर रिज्युमे आधीच निर्धारित केलेल्या कौशल्यावर आधारित रँक करून. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पुढील इमेजपैकी कोणती AI चलित प्रक्रिया दाखवलेली आहे म्हणत आहे. तर पुढील इमेजपैकी कोणती AI प्रक्रिया दाखवलेली आहे. तर याचं उत्तर ॲटोमॅटेड रिज्युमे स्क्रीनिंग. तर हे त्याचं उत्तर आहे. पाहू शकता या ठिकाणी. तर याचं उत्तर ॲटोमॅटेड रिज्युमे स्क्रीनिंग हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला चौथ्या नॉलेज चेकसाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ते आपलं चौथं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, जेव्हा तुम्ही एखाद्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स किंवा चित्र इन्सर्ट करता तेव्हा प्रेझेंटेशनच्या उजव्या बाजूस एक टॅब किंवा पेन ओपन होते, त्याला काय म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हणतात, तर डिझायनर टॅब किंवा पेन म्हणल्या जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुमची मैत्रीण इतिहासाची शिक्षिका आहे. हा तिचा पहिला जॉब असल्यामुळे तिला कसं शिकवावे किंवा पुढला क्लास कसा प्लॅन करावा याबाबत तुमची मदत हवी आहे. तर तुम्ही तिला काय सुचवाल म्हणत आहात. तर तुम्ही तिला काय सुचवाल, लेसन प्लॅन किंवा प्लॅनर तयार करण्यास. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंसुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचं आहे. सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये स्टार्ट करायचं आहे. तर सिम्युलेशनचे क्वेश्चन्स बघा, याच्यामध्ये 2 दिलेले आहे. तर याच्यातून आपल्याला पहिला प्रश्न लावायचा आहे. पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, पॉवर पॉईंट वापर करताना आणखी अनेक थीम प्रदान करते आणि तुम्हाला आवडणारी थीम तुम्ही निवडू शकता. आता दिलेल्या सादरीकरणावर मॉडिसन थीम लागू करा म्हणत आहे. तर मॉडिसन थीम लागू करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. त्यानंतर याच्यातून मोरवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर याच्या मॉडिसनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा याच्यातून. यामध्ये बघा वाचनीय फॉन्ट आकार आणि फॉन्ट रंग वाचकाचे लक्ष वेधून घेतात. आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात आणि तुम्हाला व्हॉट आर वर्ल्ड मॅप्स या निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलायचा आहे आणि ते 51 पर्यंत करा म्हणत आहे. तर या ठिकाणीचा साईजमध्ये आणि यातून आपल्याला 51 ही साईज घ्यायची आहे आणि त्यानंतर याला ओके करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट झालेलं आहे.
त्यानंतर एंड एक्झामला येस करा. तर पाहू शकता आपला सिम्युलेशन कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. तर यामध्ये बघा पहिला प्रश्न, इमेज पहा, हे डिझायनर पेन युजरला कशासाठी मदत करते म्हणत आहे. तर कशासाठी मदत करते, हे फीचर तुम्हाला तुमच्या स्लाइड स्मार्टली कस्टमाइज आणि डिझाईन करण्यास मदत करते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आलेलं आहे. पुढचा प्रश्न लावा. खालीलपैकी कोणता ऑप्शन तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनमधील निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट आकार वाढवण्यास मदत करेल म्हणत आहे. तर फॉन्ट आकार वाढवण्यासाठी कोणता ऑप्शन मदत करेल, तर ऑप्शन 3 मध्ये दाखवलेला आहे हा वाला ऑप्शन, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही MS पॉवरपॉईंटमध्ये स्लाईड फक्त पिक करून व माऊसचे ड्रॉप करून किंवा मूव्ह करून शिफ्ट करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. बरोबर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. तुमच्या मित्राला विविध प्रकारच्या नकाशाची यादी एका ऑर्गनाइज पद्धतीने ठेवायची आहे. त्यांचे प्रेझेंटेशन लेसर प्लॅनर आहे. एका स्लाइडवर नकाशे सूचीबद्ध करण्यासाठी तुम्हाला कोणता ऑप्शन योग्य वाटतो म्हणत आहे. तर कोणता ऑप्शन योग्य राहील, तर याचं उत्तर टेबल्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे आणि ते स्कोर्स आपण पाहू शकतो. आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर बघा मित्रांनो, आपल्याला गायडेड डीईटीवर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा गायडेड डीईटीवर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यातून आपल्याला पहिला प्रश्न स्टार्ट करा. पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड नंबर 3 मध्ये दिलेलं टेबल सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या टेबलच्या आवडीची टेबल स्टाईल अप्लाय करा. त्याचा सेल शेडिंग कलर रेड करण्यासाठी टेबल टूल, डिझाईन टॅब, टेबल स्टाईल ग्रुप याचा वापर करा म्हणत आहे. तर स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचं आहे, जसं सांगितलं असेल त्या पद्धतीने. स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा. या टेबलला पूर्ण टेबलला इथून सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला काय म्हणत आहे, डिझाईन टॅबमध्ये जा म्हणत आहे. डिझाईन टॅबमध्ये जा. त्यानंतर टेबल स्टाईलच्या ग्रुपमध्ये आपल्याला काय म्हणत आहे, सेलचा शेडिंग कलर, तर शेडिंग कलरमध्ये जा आणि शेडिंग कलर आपल्याला कोणता सांगितलेला आहे, रेड. तर याच्यातून आपल्याला रेडवर क्लिक करा. अशा प्रकारे एवढी स्टेप्स करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा बाहेर क्लिक करून. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायच्यातून दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या डेस्कटॉपमधून तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इमेजेस ग्रुप, पिक्चर्स याचा वापर करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, इन्सर्ट टॅबवर जा, पिक्चर्सवर जायचं आहे. त्यानंतर याच्यातनी आपल्याला ज्याच्यामध्ये पिक्चर सेव आहे ते फोल्डर ओपन करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला पिक्चरवर क्लिक करायचं आहे आणि इन्सर्टवर क्लिक करा. अशा प्रकारे आपल्याला कोणताही फोटो वगैरे त्यामध्ये आपण इन्सर्ट करू शकतो अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे याच्यातून. त्यानंतर बघा काय म्हणत आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, न्यू स्लाइड याचा वापर करा म्हणत आहे. तर यासाठी न्यू स्लाइडवर जा आणि यातून ब्लँक स्लाइडवर क्लिक करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे आहे. त्यानंतर बघा यामध्ये दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या डेस्कटॉपवरून तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. इन्सर्टवर जा, पिक्चर्सवर जायचं आहे, कोणत्याही पिक्चरला क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता एक नवीन पिक्चर याच्यातनी आलेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि शेवटचा प्रश्न याच्यातून स्टार्ट करा.
दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा. त्यामध्ये प्रूफ्स हब टेक्स्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप याचा वापर करा म्हणत आहे. तर आपल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा. इन्सर्ट टॅबवर गेल्यानंतर टेक्स्ट बॉक्सवर जायचं आहे आणि याच्यातनी ड्रॅग करून तो टेक्स्ट बॉक्स काढायचा आहे. कुठेही काढा. काढल्यानंतर बघा आपल्याला काय करा म्हणा त्यामध्ये काय टाईप करायचं आहे, प्रूफ्स हब. तर हे नाव आपल्याला त्यामध्ये एक तर इथून कॉपी पेस्ट करा आणि किंवा डायरेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये टाईपसुद्धा करू शकता. मी कॉपी पेस्ट केलेला आहे. तुम्ही कॉपी पेस्ट करा किंवा टाईप केलं तरी चालेल अशा प्रकारे. आणि त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअरसेल्फ सोडवणं झालेलं आहे. आणि त्यानंतर एंड एक्झाम या ऑप्शन्सवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गायडेड डू इट युअरसेल्फ सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सेशन कम्प्लिशन टेस्टचे आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, जेव्हा कविता तिच्या मैत्रिणीला मेसेजिंग म्हणजे ॲपद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा देणारा फोटो पाठवते तेव्हा डेटा ट्रान्समिशनमध्ये अनेक टप्पे असतात. तुमच्या वाचनाच्या आधारे कोणती 2 विधाने या प्रक्रियेचे अचूक वर्णन करतात म्हणत आहे. तर याचं उत्तर TCP IP डेटा पॅकेट योग्यरित्या पाठवतो आणि प्राप्त करतो हे त्याचं पहिलं उत्तर आहे. आणि चौथं आहे बघा, डेटा वायर्ड केबल किंवा वायरलेस रेडिओ वेव्हद्वारे प्रवास करतो हे त्याचे उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इंटरनेटवर सुरक्षित आणि विश्वासार्ह संवादासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर HTTPS आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. कोणत्या क्रियाकल्पासाठी वेगवान इंटरनेट आणि जास्त बँडविड्थ आवश्यक असते म्हणत आहे. तर कशासाठी असते बघा, एकतर ऑनलाईन लाईव्ह व्हिडिओ क्लाससाठी आणि ऑनलाईन गेम खेळण्यासाठी. हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. संगणक डेटामध्ये डेटा ट्रान्समिशन दरम्यान काय होते, योग्य पर्याय निवडा म्हणत आहे. तर काय होते बघा, तर याचं उत्तर डेटामध्ये मजकूर, चित्र, ऑडिओ किंवा व्हिडिओ असू शकतात हे त्याचं पहिलं उत्तर आहे. आणि त्यानंतर डेटा वायर्ड किंवा वायरलेस नेटवर्कमधून प्रवास करतो हे त्याचं दुसरं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. 2 विद्यार्थी शाळेच्या कॅन्टीनमध्ये एकमेकांच्या जवळ बसले आहेत. इंटरनेट किंवा मोबाईल डेटा न वापरता फोटो शेअर करायचे आहे. कोणत्या 2 शॉर्ट रेंज तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर एक तर ब्लूटूथ आहे आणि दुसरं नियर फील्ड कम्युनिकेशन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शाळेचे प्राचार्य ईमेलद्वारे पालकांना स्पोर्ट्स डेटचे वेळापत्रक पाठवतात. प्रोटोकॉल कनेक्शन फेल असा संदेश दिसतो. कोणता प्रोटोकॉल कारणीभूत आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा SMTP आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. रोहित शाळेची वेबसाईट उघडतो आणि नवीन अभ्यासक्रमाची मोठी PDF फाईल डाउनलोड करतो. वेबपेज उघडण्यासाठी आणि फाईल डाउनलोड करण्यासाठी कोणते 2 प्रोटोकॉल वापरले जातात म्हणत आहे. तर कोणते 2 प्रोटोकॉल वापरले जातात. तर याचं उत्तर बघा, एक तर आहे HTTP आणि दुसरा आहे बघा FTP. तर हे दोन्ही त्याचे उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका सॉफ्टवेअर कंपनीला 50 कर्मचाऱ्यांसाठी क्लाउड कॉम्प्युटिंगसाठी स्थिर आणि वेगवान इंटरनेट हवे आहे. त्यांनी मोबाईल हॉटस्पॉट ऐवजी फायबर ब्रॉडबँड का घ्यावे म्हणत आहे. का घ्यायला पाहिजे, कारण जास्त बँडविड्थ आणि स्थिर कनेक्शन मिळते हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. राहुल त्याच्या फोनवर HD मध्ये लाईव्ह क्रिकेट सामना पाहत आहे, पण व्हिडिओ वारंवार थांबतो आणि बफर होतो. नेटवर्क बदलू शकत नसेल तर तत्काळ काय करावे म्हणत आहे. तर त्यावेळेस काय करायला पाहिजे, तर याचं उत्तर व्हिडिओ रेझोल्युशन 360p किंवा 480p वर कमी करणे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. दिव्या तिच्या वडिलांच्या स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन वीज भरत आहे. तिची आर्थिक स्थिती माहिती सुरक्षित राहण्यासाठी वेबसाईटच्या ॲड्रेस बारमध्ये कोणता प्रोटोकॉल असावा म्हणत आहे. तर कोणता प्रोटोकॉल असायला पाहिजे, तर याचं उत्तर HTTPS आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट कंप्लीट झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला सेशन 39 कंप्लीटली सोडवायचं आहे.